वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाउज डिझाइन कशी बनवावी कधी कधी हे सुचतच नसतं आणि त्याचबरोबर बघून असं वाटतं की ती खूप अवघड असेल, आपल्याला जमेल की नाही असे बरेचसे प्रश्न पडतात। सो आज मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला ही जी काही डिझाइन सांगणार आहे तर यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। कारण बऱ्याचदा साडीचं जे काही लुक असतं ते आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही डिझाइनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आणि आय होप सो ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस। तर हा ऑर्गॅन्झा साडीवरचा ब्लाउज पीस आहे। साडी पण सेम कलरची आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा। तर हा जो काही ब्लाउज पीस आहे त्याच्या इथे बॉर्डर आहे बघा काठाची गोल्डन कलरची। सो यावर आता आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे बॅक पार्टची। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचे मेजरमेंट्स कसे आहेत ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा इथून आता ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डरची मार्किंग सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आणि आपल्याला या साईजसाठी मुंडा सुद्धा इथे 5.5 घ्यायचा आहे। क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन ऍड करायचा आहे। 8 चौक 32 अधिक 2 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। सो आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात। तर बघा 2.5 इंच वरच्या साईडला गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर खाली आता जेवढी काही आपला मागचा गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे। पण जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। मी इथे 9.5 ला टोटल मार्किंग करून घेतलं कारण 9 इंचाचा गळा होता। 2.5 इंच पुन्हा बघा क्रॉस मध्ये म्हणजे आडवं मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने ही लाईन ड्रॉ करून इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, पॅचवर्क असो, सिंपल असो, चौकोनी असो, पान गळा असो, मटका गळा असो, ही स्टेप आपली कॉमन आहे। आता बघा यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला सिंपल असं गोल गळ्याची मार्किंग करायची। तर क्रॉस मध्ये 1 ला मार्किंग केलेली आहे आणि गोल गळ्याचा शेप इथे आपण ड्रॉ करून घेऊयात बघा। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात। ते काही कुठेही एक्स्ट्रा आता आपल्याला इथे ऍड करायची गरज नाहीये। तर बघा मग गोल गळ्याची परफेक्ट अशी इथे मार्किंग आपली झालेली आहे। यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा मग त्यासाठी काय करायचं आहे आता आपल्याला सगळ्यात आधी आपला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो मी तिथे ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा जेणेकरून आपले स्टिच करताना गळारुंदी स्प्रेड होणार नाही, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही। आणि 5 आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे। तर ते एकदा मोजून घेतली आणि आता सगळ्यात आधी आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या टीप मारताना एकसारखं मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची आहे कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याची डिझाइन वगैरे किंवा ब्लाउजचा जो काही शेप आहे तर तो येणार आहे। तर प्रॉपर फिनिशिंग सहित बघा आपण इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात।
कारण तुम्हाला माहित आहे की अर्धा इंच कमरेत जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं. कटिंग करताना 1 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा मार्जिन आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर बघा आता इथे एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीसचा थोडाफार किंचितचा कपडा होता तर तो कट केला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. आता हा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे, तर ही तुम्ही वरतून फॉलो करायची आहे. आणि आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात. तर बघा आता हा सरळ करताना काय करायचं आहे, व्यवस्थित बाहेर येण्याचे जे कानाकोपरे असेल, आता हा सिंपल गोल गळा होता त्यामुळे तो व्यवस्थित आलेला आहे. जर का त्याचं काही शेप वगैरे असेल, कानाकोपरे असतील तर ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आणि आता बघा इथे द्यायची आहे आपल्याला दापटीप. तर लक्षात राहू द्या, गळ्याच्या साईडला दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तर ही तुम्ही सुद्धा नक्कीच फॉलो करा. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की डिझाईन व्यवस्थित शिवता येते पण फिनिशिंग येत नाही, आणि फिनिशिंग नीट नसेल की डिझाईन सुद्धा छान दिसतच नसते. तर बघा इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण गळ्याला दापटीप दिलेली आहे. त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात पण येत असेल की बघा किती प्रॉपर असं व्यवस्थित एकसारखी दापटीप दिलेली आहे. तर फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालं. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. आणि खरं तर इथे जास्त मार्जिनची आपल्याला गरज सुद्धा पडत नाही. फक्त जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता इथे एक्स्ट्राचा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात, जेणेकरून परफेक्ट मापाचा आपल्या इथे बॅक पार्ट रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो खास त्यासाठी इथे हे एक्स्ट्राचं कट केलं आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट फायनली आपला इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आली. त्यानंतर इथे ही लेस लावायची आहे. तरी लांबून जरी तुम्हाला दिसत नसली तरी गोल्डन लेस आहे आणि मध्ये मध्ये ना त्याच्यात मोती आहेत, तर मी तुम्हाला फायनल लुक शेवटी दाखवेलच. तर ही लेस आपण आता इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लावून घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे लावताना व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने येईल याची काळजी घ्यायची आहे. कारण होतं काय, इथे तुम्ही सिंगल फूट यूज केलं ना तरी चालेल. मी म्हटल्याप्रमाणे लेसच्या मध्यभागी मोती आहेत सगळे बारीक बारीक, त्यामुळे मग तिथून फूट आपलं सटकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे ती तिरकी वगैरे लागू शकते. मी तर आपल्या रेग्युलर फूटनेच लावते, फक्त व्यवस्थित थोडं थोडं पकडत टिप देते, एकसारखं मार्जिन ठेवत, म्हणजे ते प्रॉपर व्यवस्थित एकसारखं लागले जावं. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा छान येतो, पण लेस जर लावायची असेल आणि ती जर प्रॉपर लागली गेली नाही तर सगळं फिनिशिंग बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका, त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची. आता बघा मी ह्या लेसला डबल टिप सुद्धा देऊन घेते. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लागली जाते, ती लवकर खराब होण्याचे किंवा निघण्याचे चान्सेस नसतात, ती वरती तरंगत सुद्धा नाही. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावलेली आहे. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर बघा उभा जो टक्स आहे तर तो 4 इंचाचा घेतलेला आहे आणि सेंटरपासून 4.5ला मार्किंग आणि अर्धा इंच साईडने अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला ते व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहायला नको. यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने बघा आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित टक्स टाकून घेतलेला आहे. ठीक आहे, तर फायनली दोन्ही साईडला एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकलेले आहेत. आता महत्त्वाचं आहे आणि पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इथे आता आपल्याला नॉट लावायची आहे. तर ब्लाऊजला आपल्याला 1 मीटर नॉट सफिशियंट असते. तर बघा मी इथे चेक करते कुठली मॅच होते आणि आपल्याला गोल्डन 1 मीटर लेस इथे यूज करायची आहे. तर तुम्ही सुद्धा, कारण की गोल्डनमध्ये खूप शेड असतात आणि आता सध्या कॉपर गोल्डन वगैरे सुद्धा चालू आहे, त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला किंवा लेसला जी मॅच होत असेल, काट वगैरे असेल तर त्यानुसार
नॉट यूज करायचे आहेत. तर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे रेडीमेडच नॉट घेतलेली आहे 1 मीटर आणि सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आपल्याला इथे बनवायचे आहेत. तर बघा मग मी इथे ॲक्च्युली आधी कट करून घेते. तर गळ्याच्या मधला जो काही ब्लाऊज पीसचा कपडा होता ना, तर त्यापासूनच आता आपण सिंपल असे व्यवस्थित लटकन्स बनवू शकतो. तर बघा हे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि ते या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. बघा आता मी हे थोडंसं एक्स्ट्राचं कट करते जेणेकरून स्टिच करणं सोपं जाईल आणि सिंपल असे त्रिकोणचे लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे बनवू शकतात. सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकनचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया यावी यासाठी. बट जर तुम्हाला सिंपल बनवायचे असेल तर तुम्ही सिंपल बनवू शकतात किंवा बाजारामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स अवेलेबल असतात. जर कस्टमरला बाजारातले लावायचे असेल तर तुम्ही तसे सुद्धा लावू शकता. तर बघा मग दोन्ही साईडने सिंपल असे त्रिकोण आपण इथे रेडी करून घेतलेले आहे. आता सरळ करून दाखवते. बघा सिंपल पण डबल फोल्ड मध्ये आपण हे लटकन बनवलेले आहे जेणेकरून त्याचे धागे निघण्याचे चान्सेस पण नको आणि खराब पण व्हायला नको यासाठी. आता सेंटर पासून कट केलेले आहे आणि आता ते आपल्याला बॅक पार्टला लावायचे आहे. तर लक्षात राहू द्या शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट लावायची असते. आता नॉट लावताना बरोबर व्यवस्थित काळजीपूर्वक डबल टिप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक व्हावे आणि लवकर निघण्याचे चान्सेस सुद्धा नसावे यासाठी. तर दोन्ही साईडने मी टिप मारून घेते कारण की मध्ये मोती आहे तर मोतीच्या अलीकडे आणि पलीकडे जेणेकरून ही नॉट व्यवस्थित पॅक होऊन जाईल. आता एक साईडची लावून झालेली आहे. 30 मार्किंग बरोबर दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि मग आपलं ब्लाऊज फिनिशिंग आणि फिटिंगला सुद्धा व्यवस्थित यावं यासाठी. तर इथे सुद्धा बघा दोन्ही साईडने व्यवस्थित डबल टिप देऊन आपण लॉक करून घेतलेलं आहे. सो फायनली अशा पद्धतीने मग सिंपल अशी गोल गळ्यावर छान अशी मोतीची आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस यूज करून आपण हा सिंपल बॅक पार्ट इथे बनवून घेतलेला आहे. बऱ्याचदा कस्टमरला सिंपल डिझाईन हवी असते. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात आणि ॲक्च्युली बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की याची फिनिशिंग सुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे आणि जवळून लुक दाखवते बघा त्यात तुम्हाला मोती दिसत असेल. सो छान अशी डिझायनर लेस लावून आपण इथे आज सिंपल असं गोलगळ्यावरची छान लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि कधी कधी अशी सिंपल डिझाईन सुद्धा छान दिसते आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. फिनिशिंग सुद्धा खूप छान प्रॉपर आलेली आहे. सो मी ज्या काही स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेल आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी साधी सिंपल झटपट तयार होणारी ब्लाऊज डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो याचा पूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तुम्हाला फायनल ब्लाऊजचा लुक सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. ठीक आहे. तर बघा मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.